काँग्रेसचे आबा बागुल भाजपच्या वाटेवर आहेत। काँग्रेसचे आबा बागुल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीकरता पोहोचले होते। पुणे लोकसभेकरता काँग्रेसकडून ते इच्छुक होते असं म्हटलं जात आहे। मात्र काँग्रेसने रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिल्याने आबा बागुल नाराज असल्याची चर्चा होती आणि त्याच दरम्यान त्यांनी आज फडणवीसांची देखील भेट घेतली आहे। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर लागलीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले आबा बागुल यांनी नाराजी व्यक्त केली। इतकंच नव्हे तर काँग्रेस भवनच्या आवारात त्यांनी आंदोलन सुद्धा केलं आणि आज थेट आबा बागुल हे नागपुरात जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले आहेत आणि त्यामुळेच काँग्रेसमध्ये नाराज असलेले आबा बागुल हे भाजपामध्ये प्रवेश करणार का अशा चर्चा सुरू झालेल्या आहे आणि त्यामुळेच याचा फटका महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले रवींद्र धंगेकर यांना सुद्धा बसणार का हा ही सगळी चर्चा आहे ती आता सुरू झालेली आहे। स्वतः रवींद्र धंगेकर आपल्या सोबत आहेत। तुम्ही फोटो पाहिला असेल, आज आबा बागुल नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटलेले आहेत। मी अजून काय फोटो बघितला नाही, अजून मी प्रचारात होतो त्यामुळे अजून त्यांची काय बातमी माझ्याकडे आली नाही। पण माझी त्यांची अधिकृत घोषणा झाली, अधिकृत काय माहिती मला नाही। अधिकृत माहिती झालं मी तुमच्याशी बोलेल ना। आबा बागुलांचं मोठं योगदान आहे काँग्रेस पक्षाला आणि त्यांना पक्षाची धोरण त्यांनी स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, पक्षनेते म्हणून असतील, विरोधी पक्ष नेते असतील, मोठी धोरण त्यांनी काँग्रेस पक्षाची सांभाळलेली। तुम्हाला आबा बागुलांची गरज आहे का नाही काँग्रेसला? मी म्हणलं ना, ते काँग्रेस पक्षाचे आहेत आणि काँग्रेस पक्षाचंच काम करतील ते। तसा फटकाही तुम्हाला बसू शकतो जर त्यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर। आजच्या भेटीवरनं हे सगळं चित्र समोर येते। पण आता आबा जातील का नाही अजून मला कन्फर्म बातमी नाही। आबा गेल्यानंतर बोलन किंवा नाही गेलं तरी बोलन, पण आबा नाही जाणार असं माझं मत आहे। तुमचा प्रचार ते करतील याची खात्री आहे तुम्हाला? आबा रिलेटिव्ह नातेवाईक आहेत माझे, मलाच मतदान करतील, मलाच सांगतील, माझाच प्रचार करतील। तुमच्या विरोधात नाराजी का व्यक्त करतायत मग? तुम्हाला उमेदवारी दिली म्हणून ते नाराज आहेत? तुम्हाला आज सांगतो, आबा माझंच काम करणार, माझाच प्रचार करणार। आज देवेंद्र फडणवीस यांना भेटून काही फायदा नाही। कोणालाही भेटू दे, ते माझाच प्रचार करते। माझा विश्वास आहे, आमचे सहकारी आहेत, मित्र आहेत, परत नातेवाईक आहेत, आम्ही जवळचे आहेत एकदम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।